हल्ल्यात निष्पाप भारतीय पर्यटकांचा बळी गेला आणि याची आठवण करून देणारं जलचित्र देखावा हा महाडमध्ये साकारण्यात आलाय। महाड शहरातल्या संत रोहिदास तरुण विकास मित्र मंडळानं यावर्षी गणेशोत्सवात हे चलचित्र सादर केलं। आपण पाहू शकता तर भ्याड हल्ल्याचं चलचित्र देखावा सादर करण्यात आलेला आहे। अतिरेकी हल्ल्यात अनेक भारतीय पर्यटकांना आपला प्राण गमवावा लागला। त्यानंतर भारतीय सैन्याने शोक प्रत्युत्तर देत ऑपरेशन सिंदूर राबवलं। यावेळेला महाडचं जे रोहिदास तरुण विकास मंडळ आहे यांनी हा चलचित्राच्या माध्यमातून हे ऑपरेशन सिंदूर दाखवलेलं आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता भारताचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली कशा प्रकारे ऑपरेशन सिंदूर हे सज्ज करण्यात आलं। त्यानुसार आपण पाहतोय की भारतीय सैन्य दल असेल या तसेच राफेल असेल याच्या माध्यमातून कशा प्रकारे अतिरेक्यांना हे कंठस्नान घालण्यात आलं। या संदर्भातील हा जो चलचित्र आहे या संदर्भातील आपण अधिक माहिती या मंडळाचे जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते त्यांच्याकडनं घेणार आहोत। काय सांगाल कशा पद्धतीने हा तुम्ही पूर्ण देखावा उभा केला आणि काय संदेश तुम्ही यातून देताय? पहलगाम मध्ये पर्यटनासाठी गेलेल्या भारतीय नागरिकांवर दहशतवादी भ्याड जो हल्ला झालेला आहे त्या हल्ल्यामध्ये त्यांचा जात धर्म विचारून त्यांना मारण्यात आलेला आहे। कितीतरी माता महिला भगिनींच्या त्यांचं कुंकू पुसलं गेलं त्यामुळे आणि ह्याचा बदला घेण्यासाठी आणि त्यांना धडा शिकवण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्य दलांनी जे ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानमध्ये असलेल्या अनेक अतिरेकी छावण्यांवर हल्ला करून जे केलं यशस्वी ऑपरेशन ते दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। नक्कीच या ठिकाणी जो भ्याड हल्ला झाला त्यामध्ये जे आपले पर्यटक होते त्यांना आपला प्राण गमावावा लागला। त्याचप्रमाणे जे धडाकेबाज कामगिरी करणारे जे आपले सैन्य दल आहे यांना हा देखावा समर्पित करण्यात आलेला आहे। प्रसाद पाटील, NDTV न्यूज, रायगड।